आणि यानंतरची आणखीन एक बातमी पुण्यातली आहे। जिल्हा परिषदेच्या निवडणुका आता होऊ घातलेल्या आहेत आणि पुण्यामध्ये भाजप शिवसेना युती आता तुटल्याचं दिसतंय। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या दोन निवडणुकांमध्ये शिवसेना स्वतंत्र लढणार असल्याचं समजतंय। शिवसेनेकडून अनेक ठिकाणी उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप देखील करण्यात आलेलं आहे। महापालिकेपाठोपाठ जिल्हा परिषदेत सुद्धा भाजपनं शेवटपर्यंत शिवसेनेला झुलवत ठेवल्याचा आरोप होतोय। भाजपकडून अनुकूल प्रतिसाद न आल्यानं शिवसेनेनं आता स्वबळावर लढण्याची तयारी केलेली असून आपल्या उमेदवारांना शिवसेनेनं एबी फॉर्मचं वाटप देखील केल्याची माहिती मिळतेय। अमोल धर्माधिकारी आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। अमोल, पालिका निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत सुद्धा शिवसेना स्वतंत्र लढणार आहे, भाजप सोबत लढणार नाही निवडणूक, हे आता स्पष्ट झालेलं आहे। काय अपडेट आहे? खरं तर एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भाजप पुण्यामध्ये एकत्र लढणार अशा पद्धतीची चर्चा होती, कारण की तशा बैठकाही भाजप आणि शिवसेनेमध्ये झालेल्या होत्या। विजय शिवतारे त्याचबरोबर भाजपचे इतर महत्वाचे पदाधिकारी पुण्यातले आहेत, यांच्यामध्ये या बैठका चालू होत्या। मात्र जागा वाटप याच्यावरती एकमत न झाल्यामुळे शेवटच्या क्षणी ही युती तुटलेली आहे। भाजपकडून शिवसेनेला कोणताही प्रतिसाद शेवटच्या शून्य म्हणजे आजच्या दिवशी आला नाही, त्यामुळे शिवसेनेने आता स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि एक प्रकारे आपण पाहिलं, जशी परिस्थिती महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये पुण्यात झालेली होती की शेवटपर्यंत शिवसेनेला जागा किती द्यायच्या यावरून शिवसेनेला झुलवत ठेवलेलं होतं, खेळवत ठेवलेलं होतं आणि त्यावेळेस युती ही तोडण्यात आलेली होती। शिवसेनेने सहीकडे एबी फॉर्म उमेदवारांना दिले। आता ही तीच परिस्थिती निर्माण झालेली आहे। पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ज्या निवडणुका आहेत तिथं अनेक ठिकाणी आता शिवसेनेने एबी फॉर्म वाटप केलेले आहेत। जिथं जिथं उमेदवार शिवसेनेचे आहेत तिथं हे एबी फॉर्म देण्यात आलेले आहेत आणि शिवसेना भाजपची युती ही पुणे जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्येही आता तुटलेली आहे, कारण की सातत्याने भाजपकडून शिवसेनेला प्रतिसाद आहे तो देण्यात येत नव्हता। शेवटपर्यंत जागा वाटपांचा फॉर्म्युला आहे तो सुद्धा एकमत त्याच्यावर झालेला नव्हता आणि त्यामुळे ही युती तुटल्याची घोषणा आता करण्यात आलेली आहे। आणि दोन्ही भाजप आणि शिवसेना हे आता स्वतंत्र या दोन्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपल्याला एकमेकांसमोर पाहायला मिळणार आहे। ठीक आहे अमोल, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।